नमस्कार रसिक हो. आज आपण बनवणार आहोत सोड्याची भाजी, ती सुद्धा अगदी कमी साहित्यात आणि झटपट. चला तर मग सुरुवात करूया. इथे आपण 1 वाटी इतके सोडे घेतलेले आहेत. हे सोडे आपण रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले आहेत. हे पहा, सोडे आपले खूप छान भिजलेले आहेत, ते छान मऊ झालेले आहेत. आता आपण इथे 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेऊयात. पावसाळ्यात भाजीला काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. त्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये साठवून ठेवलेल्या ह्या सुक्या मच्छीचा छान उपयोग होतो आणि ह्या चवीला सुद्धा खूप छान लागतात. हे पहा, इथे आपण मध्यम आकाराचे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेऊयात. टोमॅटो सुद्धा आपण छान बारीक चिरून घेतलेले आहेत. इथे आपण 1 मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. त्याची आपण साल काढून घेऊयात आणि त्याचे सुद्धा मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊयात. बटाटा सुद्धा आपला चिरून झालेला आहे. आता आपण एका खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ घालून हे छान कुटून घेऊयात. हे पहा, एकदम बारीक नाही, थोडंसं भरडसरच आपण हे कुटून घेणार आहोत. आता आपण कढई छान गरम करून घेऊयात. आपली कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल, तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये कुटून घेतलेली मिरची आणि लसूण घालून घेऊयात आणि लसणाला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊयात. लसणाला छान रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेले कांदे घालून घेऊयात. कांदा आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा आपण परतून घेऊयात. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मीठ आता आपण थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण आपण लसूण ठेचताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घालून मसाला छान एकजीव होईपर्यंत परतून घेऊयात. आपला मसाला छान परतून झालेला आहे.
आता आपण यामध्ये भिजत घातलेले सोडे घालून घेऊयात। सोडे आपण 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सोडे घालून एकदा व्यवस्थित परतून घेऊयात। आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं मंद आचेवरती आपण सोडे शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा घालून घेऊयात। बटाटा घालून पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊयात। आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि त्यावरती थोडंसं पाणी ठेवून मंद आचेवरती 10 मिनिटं पुन्हा शिजवून घेऊयात। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यामध्ये 2 ते 3 कैरीच्या फोड्या घालूयात। आपण कैरीच्या फोडी घालून पुन्हा एकदा 5 मिनिटं हे सोडे परतून घेऊयात। हे पहा 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघूयात आपले सोडे शिजलेत का ते। हे पहा आपले सोडे आणि बटाटा दोन्हीही छान शिजलेले आहेत। आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात। अशा प्रकारे आपली सोड्याची झटपट अशी भाजी तयार झालेली आहे। धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।